नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक शाळेतली गंमत बघणार आहे. म्हणजे शाळेत आपण असताना काय काय केलेलं असते ते. त्यासाठी हे चिंचुके घेतलेत मी. आपण शाळेत गेलो की चिंच घ्यायची 1-2 रुपयाची. चिंच खायची आणि ते चिंचुके परत आपण घेऊन यायचं घरी आणि भाजून खात होतो. तर हे आता मी परवा चिंच गोळी केली आहे, त्यातले चिंचुके काढून घेतले. हे भाजून खायचे. बारीक गॅस करूनच भाजायचे, जरा आतनं पण भाजले गेले पाहिजे. पूर्वी कसं चूल असायची, त्यामुळं चुलीच्या आरात घालून आपण ते भाजत होतो. पण हे तव्यात किंवा लोखंडी तव्यात किंवा कढईत सुद्धा छान भाजून होतात. भाजत या लागलेत चिंचुके. हे थोडे थंड झाल्याशिवाय टरफल निघत नाही. आम्ही तर चिंच खाल्ली की लगेच तसाच चिंचोका खात होतो, पण ते जरा तुरट लागायचं त्याचं वरचं सालपट. मी भाजून खाल्ले की टरफल काढल्यावर छान लागते. हे भाजून आता थंड झाल्यावर तुम्हाला मी टरफल काढून दाखवते. भाजून झालेले आहेत. आता हे बंद करूया आणि जरा थंड झालं की मग याचं वरचं टरफल काढून दाखवते तुम्हाला. हे चिंचुके थंड झालेत, आता फोडून दाखवते तुम्हाला. थंड झाल्याशिवाय ते चांगले फुटले जात नाहीत. हे असे चांगले भाजलेत, खमंग लागतात खायला. तोंडात टाकून चघळायला बरं वाटतंय कधीतरी. असाच कच्चा खाल्ला तर तुरट लागतो फार. भाजून खायचं. ही आपली शाळेतली गंमत. भरपूर खाल्लेले आहेत आम्ही. तेव्हा काय गोळ्या, बिस्किट, चॉकलेट एवढं काय नसायचं. हे टरफल काढून असे झालेत बघा, खमंग भाजलेले आहेत. मस्त तोंडाला जरा चव पण येते. एका डब्यात घालून ठेवलं तर काय याला होत नाही, किडत वगैरे नाही. हे कशी वाटली तुम्हाला शाळेतली गंमत? असं चिंचुके भाजून टरफल काढून ठेवा खायला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.